नमस्कार, मी गणिता हरगे। सर्वप्रथम सर्वांना जन्माष्टमी आणि गोपाळकालाच्या हार्दिक शुभेच्छा। आज आपण आलो चिपळूणतील पाच विभागामध्ये, जिथे गोपाळकाला आणि जन्माष्टमी फार उत्साहाने साजरी होते। हे खूप प्रसिद्ध असे स्थळ आहे। सो आपण पाहूया त्याचे कोकण प्रांत हा तसा उत्सव प्रेम। रत्नागिरी जिल्ह्यामध्ये चिपळूण तालुक्यात ठिकठिकाणी महाशिवरात्र आणि गोकुळाष्टमी हे दोन सण मोठ्या उत्साहात साजरे केले जातात। आम्हा पाककरांसाठी हे दोन्ही उत्सव मानबिंदू आहेत। गोकुळाष्टमी उत्सवाची रंगीत तालीम 2-3 दिवस आधीच गावातील उत्साही मंडळी विठ्ठल मंदिरात नगारा आणि ताशा वाजवून चालू करतात आणि मुख्य दिवशी सकाळी 11 वाजता श्री कृष्णेश्वराला वंदन करून गावकरी गोविंदा गोपाळाचा गजर करत गाव फेरीला निघतात। गावातील फेरीमध्ये हंडी फोडायचा प्रसंग आला तर मात्र अबालवृद्धांचा मस्तिकी पाठशाला हा प्रयोग चांगला जमतो। संपूर्ण गावाला फेरी मारून झाल्यावर गावकरी श्री कृष्णेश्वर मंदिरात विविध प्रकारच्या खेळातून आपल्यातील ताकद आजमावतात। मध्यंतरीच्या काळात पाच विभागातील वेगवेगळ्या वाड्यांमधून बाळगोपाळ श्रीदेव कृष्णेश्वराला वंदन करण्यासाठी येतात। सर्व वाड्या एकत्र झाल्यानंतरचा माहोल आपण शब्दात वर्णन करू शकतो। सर्व वाड्या एकत्र झाल्यानंतरचा माहोल आपण शब्दात वर्णन करू शकत नाही, तर त्याचा फक्त अनुभवच घ्यायचा। संध्याकाळी 4:30 वाजता श्रीदेव कृष्णेश्वर मंदिरातील हंडी फोडली जाते आणि 5 वाजता श्रीदेव विठ्ठल मंदिरातील हंडी फोडल्यावर श्रीदेव गोपाळकृष्णाजवळ आम्हा सर्व गावकऱ्यांचा सांभाळ कर अशी प्रार्थना केली जाते आणि उत्सवाची सांगता होते। मुंबई पुण्यासारख्या मोठमोठ्या शहरातून आलेल्या नवीन सुना पहिल्यांदा गोकुळाष्टमी उत्सव बघितल्यावर थोड्याशा ओघरून जातात, पण नंतर मात्र त्या पण ह्या उत्सवात तेवढ्याच उत्साहाने सामील होतात। वेगवेगळे उत्सव आम्हा गावकऱ्यांसाठी टॉनिक म्हणून उपयोगी पडतात। सर्व गाव एकसंघ राहण्याचे तेच गुपित आहे। हा उत्सव साजरा करत असताना त्यातून काही चूक मागं झाली असेल त्याची माफी कर। समस्त आमच्या ग्रामवासियांवर आपली सदैव कृपा दृष्टी ठेवून सर्वांना सद्बुद्धी